कमिशनने दिल्लीच्या एवढे दिवस त्यांच्यासमोर सुद्धा ती केस चालली आणि त्यांनी सुद्धा जे आहे अजितदादा गटांवरच शिक्कामोर्तब केलं. त्याच्यामुळे आमचं काम जरा सोपं झालेलं होतं अर्थातच. आणि इथे सुद्धा त्यांनी जो निकाल दिला त्याचं आम्ही स्वागत करतो. विधानसभा गटाचा आमदार अपात्र झालेला नाहीये. ठीक आहे ना, आमचंही काय म्हणणं, आमचं काही म्हणणं नाही. मी सकाळी दुपारी पण तुमच्या प्रेसला सांग, कुणाला अपात्र करा अशी आमची मागणीसुद्धा नाही आहे. आम्हाला अपात्र करू नका एवढीच आमची मागणी आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की कॉपी पेस्ट निकाल आहे, ज्या पद्धतीने शिवसेनेचा निकाल दिला गेला त्याच पद्धतीने हा निकाल अपेक्षित होता. ठीक आहे, पण त्यांचं त्यांना विचार. शरद पवार गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात या संदर्भात जाऊ शकतो, कारण ठीक आहे, जाणार त्यांनी चॅलेंज केलेलं आहे. जाणार ना, कायदेशीर लढाई आहे. जाणार, कायदेशीर लढा चालूच राहणार. भुजबळ सर, शिवसेनेचा जेव्हा निकाल लागला तेव्हा शिंदे गटाकडून मोठा जल्लोष बघायला मिळाला होता महाराष्ट्रभरात. आज तुमच्याकडनं तसं काही होणार आहे का? कसा जल्लोष बघायला मिळणार आहे का राष्ट्रवादीच्या एका गटाकडनं? ते आता कारण त्याचं हळूहळू जशी माहिती जाईल, मला पण आत्ताच कळलं बाहेर येताना. जशी जी माहिती बाहेर जाईल त्याप्रमाणे जल्लोष होईलच. आधी निवडणूक आयोगाचा निकाल आणि आता विधानसभा अध्यक्षांचा निकाल, कितपत हे तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे? दोन्ही बाजूचे निकाल निश्चितपणे आनंदाची बाब आहे, नाहीतर अपात्र ठरलो असतो आम्ही. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांनी मात्र टीका ते केली आहे. ते त्यांना विचार, ते त्यांना विचार, त्यांना विचारा. संजय राऊत, जरांगे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.